विनोदजीचा फोन काऊन नाही लागू राहिला? मग अशी तर फोन लागत होता, रिंग चालली होती ताईले. आता स्विच ऑफ सांगत आहे. काऊन अशी पुराली बरं विनोदजी माझ्यासोबत? मला तर म्हणत होते ना की आज घ्यायला येतो म्हणे तुले. मला घ्यायला नाही आले ते. ताईला फोन लावला तर ते फोन नाही उचलू राहिले. आता तर स्विच ऑफच राहिला त्याचा फोन. काय झालं बाप्पा, घ्यायला येतात का नाही येत? मला तर काही समजून नाही राहिलं आता. मा सासूनं मनात नाही केलं तिला आणू नको या घरात नाही. हां, असं होऊ शकते. माझी सासू आहे तशी. पण आता करू तर काय करू मी? मला तर काही समजून नाही राहिलं बाप्पा. पहिले फोन उचलला नाही ताईनं, मग आता फोन लावू राहिली तर स्विच ऑफ येऊ राहिला. करू तर काय करू मी? मला तर काही मार्ग नाही दिसू राहिला बा. काय करायला पाहिजे काय नाही तर मी ना. मला असं वाटत आहे माझा धाकानच ते फोन बंद करून बसले. त्याला माहीत आहे हे डोकं खाईन म्हणून माया. पहिले माझा फोन नाही उचलला, आता स्विच ऑफ केला. पण हे सर्व माझ्यासोबतच काऊन राहिलं? माझ्यासोबत काऊन राहिलं असं? मला तर काही समजून नाही राहिलं बापा. बाई सविता, ए सविता, काऊन असं करू राहिले बरं माझ्यासोबत विनोदची? बाई सविता, हां काय म्हणून राहिली आई? काय झालं बा? मला काय होणार आहे? काय नाही झालं. बस बसली भाषेत. नाही नाराज दिसली. रडत होती का तू? नाही आई, मी काय रडतो? मी नाही रडत. नाही मला असं वाटू राहिलं की रडू राहिली का काय तर. नाही आई, मी नव्हती रडू राहिली. बोल ना, बोल काय म्हणून राहिली? अरे हां, मी काय म्हणत होती बाई, मी चालली म्हटलं भजनले. हो काय भजनले चालली का? जाय ना, जाय भजनले. मी काय म्हणून राहिली होती बाई? बोल ना ताई, काय म्हणून राहिली होती? मी म्हणून राहिली होती बाई, चाल ना माझ्यासोबत भजनले. काय करतो घरी थांबून? थोडी घराच्या बाहेर निघशील, बायासमोर बोलशील, भजनमध्ये भजनं म्हणशील तर तुझं मन रमून जाईल, तुला चांगलं वाटेल. थोडंसं मन बोलून जाईल तू याला. घरातल्या घरात राहिल्यानं अजून टेन्शन येते. चाल ना माझ्यासोबत भजनाले. बाया गियामध्ये गमीन तुले. काय करतो घरात बसून? घरात नाही राहू जास्त डोकं पागल होते म्हटलं. जास्त टेन्शन येते, माणूस जास्त विचार करते. थोडं बाहेर चालशील, बायासमोर बोलशील, चालशील, 2-3 भजनं म्हणशील तर तुझं मन रमून राहील. चाल ना, काय थांबतं घरात? मी नाही येत बाप्पा मी. काऊन हो बाई? नाही बाप्पा आई, मी नाही येत. फालतू मी आली तर मग त्या बाया विचारतात, माय अजून तू इथंच आहे का? गेली नाही का आपल्या सासरी? किती दिवसासाठी आली वा? या वारीला 1 दिवस राहिली वा? बुवा नाही आली का तुला घ्यायला? माय हो का बा? कधी जात होतं मग तू? अजून किती दिवस राहायचा प्लॅन आहे? अशा बोलतात बाया, म्हणून मी नाही येत. आणि जाऊ दे ना, बोल दे ना बायले, बायाचं काय नाही बोलणं. तसंही मी सांगेल जरायले. माय जवाई बाहेर गावले गेले म्हटलं तर म्हणून माई पोरगी माघरी आहे. आता जोपर्यंत जवाई घरी येत नाही तोपर्यंत माई पोरगी जाणार नाही. मी सांगून ठेवलेलं आहे असं साऱ्या बाया. तू टेन्शन नको घेऊ. काही नाही बाई, बायाला कितीही सांगितलं ना असं आहे तसं आहे तरी बाया बोलतातच म्हटलं, बोलतातच. त्या आपला दिमाग लावतातच. आई तू किती बी झाकझाकायचा प्रयत्न करशील ना तरी झाकझाकल्या नाही जात. लोकाईला असल्यात माहीतच पडते. बाई तू मन कायला खराब करतो तू? आहे ना तुझे माय बाप? आम्ही काही म्हणतो का तुले? आम्हाला का आमची पोरगी भारी आहे नाही बाई? आई तुम्ही काही नाही म्हणत तरी आहे ना, लोक बाहेरचे लोक नाही का नाव ठेवतात, लय नाव ठेवतात. लोकांच्या गोष्टीवर कायला लक्ष देतो माय सविता? काही लक्ष नाही द्यायला लागत लोकांवर. किती म्हटलं तरी आई खराब वाटते ना, वाटते खराब. काय करू शकतो बाई? आई तू माझ्या सासरी नेऊन सोड ना मला. तू नेऊन सोड ना. बाई कविता, आता मी कसं नेऊन सोडू बाई तुले? कसं नेऊन सोडू मी? तुझे बाबा मला बोलत नाही का? मी बोलतो नाही बाबासोबत. बाबाच टेन्शन नको घेऊ ना, बाबा सांभाळून घेतो मी म्हणून ना बाबाले. मीनच म्हटलं ताईले माझ्या सासरी नेऊन सोड म्हणून. नाही तुझे बाबा म्हणत होते जोपर्यंत जावई तुला घ्यायला येत नाही तोपर्यंत पोरीला पाठवायचं नाही म्हणे. तुझ्या सासूसोबत बोलले होते ना बाबा? तुझी सासू किती बोलली होती बाबाला फोनवर? ते बोलली होती ना, पोरीला असं शिकवलं का तसं शिकवलं का? लहान बोलली तुझी सासू बाबाले, किती बोलली. म्हणून बाबा माझं बरोबर बोलणे राहिले. नाही हो बाई, असं काही नाही आहे. असं नाही आहे की तुझी सासू बोलली म्हणून बाबा सासूत बरोबर बोलू नाही राहिले, असं काही नाही आहे. 1-2 दिवस झाले बाबाच्या मागं काम बिल आहे आणि बाबाची थोडी तब्येत बी चांगली नाही आहे. त्याच कारणानं. नाही तर बाबा तुझ्या संग बोलणे राहिले असं होऊच नाही शकत. ते बी आहे म्हणा. मग तू नेऊन नाही सोडशील का मला? मी नेऊन नाही सोडत आणि बाबा तर तुझ्या घरी जातच नाही म्हणते. मग दादाला म्हणतो. दादा तर दादा आहे बाई, तुला माहीत आहे ना दादा कसा आहे तर? दादा तर चक नाही म्हणते, मी नाही नेऊन सोडत म्हणते. आता काय म्हणू बाई मी? दादा म्हणते मग बहिणीनं चोरी केली म्हणते त्या घरातनी. तोंड काढायला जागा नाही ठेवली म्हणते तिथं, म्हणून दादाही नाही घेऊन जात तुले. मग बाई टेन्शन नको घेऊ बाई, वेळ सर्व काही ठीक करून देते. धीर धर धीर. कितीक धीर धरू आहे, कितीक धीर धरू मी? एक तर विनोदजी बी फोन नाही उचलू राहिले. आता फोन त्याचा स्विच ऑफ येऊ राहिला. त्याला म्हटलं होतं मी ना आज मला घ्यायला या म्हणून, तेही काही आले नाही. माझं असून म्हटलं असं ना काही आणायची गरज नाही त्या बायकोले. बाई मन नको नाराज करू तुया. मन नको नाराज करू. इन बुवा तुला घ्यायला येईन, टेन्शन नको घेऊ. रडू नको बाई, रडू नको. पाय तुले पाहून मला बी रडू राहिला. मग नाही मी नाही रडत आहो, मी काय रडू? बाई मन नको छोटं करून घेऊ. बुवा आज ना उद्या तुला घ्यायला येणारच घ्यायला. बस आई तेच तर वाट पाहू राहिली मी, ते कधी येतात मला घ्यायला. तर येतील बुवा येतील तुला घ्यायला. बाप्पा रत्नाबाई, रत्नाबाई. नाही बाई वा आनंदीची माय आली का? हो मी जा. सुमित्राबाई. अरे सुमित्रा आली का तू? का व रत्नाबाई तुला माहीत नाही का आपल्याला भजनाला जायचं आहे म्हणून? पुरा बाया तिथं जमा झालेला आहे, तूच नाही आहे म्हणून तुला बोलवायला आली बन आम्ही. हो ग येऊच राहिली होती. मग आली का नाही? किती वेळच्या बाया वाट पाहू राहिल्या. बाई ना सविता संग बोलत बसले ना तर भुलूनच गेली की मला भजनला जायचं आहे म्हणून. माय अजून कविता गेलीच नाही का हो तिच्या सासरी? मला वाटलं माय बाई गेली अशी. गेलीच नाही वाटते, इथंच आहे.
माय बाई कविता, अजून तू गेलीच नाही का सासरी? लय दिवस झाले ना तुले. मला वाटलं गेली असेल माय बाई. माय आनंदीनं माय बाई आली की बस एक दिवस नाही राहिली की काही करते जायची. हां, तिच्या नवऱ्याच्या फोनवर फोन राहतात, तिच्या सासूच्या फोनवर फोन राहतात. कधी येतं कधी येतं. मापोरीले निरा एक दिवस सुखान राहायला नाही भेटत माय बाई. उभ्या उभ्यास येते तिथं, उभ्या उभ्यास येते. मोठा जुलमावर कधी एक रात्र राहायचं असलं तर राहते. निरा बुवा राहूच नाही देत ना बाई, राहूच नाही देत माझं बाई. आणि तिची सासू बी आणि तिच्या 2 जेठाण्या तेली नाही गमत तिच्या बिना. मग ते घरात मी चुलबुल चुलबुल राहते. मग ते आनंदी असली तर आनंदी बिना आम्हाला गमतच नाही म्हणते घरात. तिच्या जेठाण्या बी राहू नाही देत तिले. कविताचं चांगलं आहे माय बाई. कविता किती दिवस झाले इथंच आहे, तरी कोणी काही म्हणत नाही तिले. चांगला बापा कविताचं. मग आनंदीला तर आलेच नाही भेटत माय बाई. आता कविताला नाही म्हणता म्हणता झाले 15 दिवस नाही नाही 20 दिवस नाही झाले, 15 दिवस झाले. लयाबारीन लस राहिली वर बुवानी आले घ्याले. नाही काकू, ते नाही आले घ्यायला अजून. किती दिवस राहायचा प्लॅन आहे? किती दिवस राहणार अजून? माय पोरगी पोलीस टेन्शनमध्ये आहे. पोलीस म्हणते बाया कुजबुज करू राहिल्या म्हणते. बाई ही आनंदाच्या मायला बी काही हे नाही माय बी बोलायचं सूत. आता त्या पोरीला डायरेक्ट म्हणून राहिली किती दिवस राहायचा आणि गेली नाही का, हे नाही का ते नाही का. आता त्या पोरीला अजून किती टेन्शन येईल माय बाई. खरे सुमित्राले काही दिमाग नाही आहे, काही दिमाग नाही आहे. पटकन काही बोलून देते तोंडावर. का बाई भांडणं गिणणं करून तर नाही आली माय घरून? काकू नाही हो, कायचे भांडणं गिणणं करून आली ते? काही भांडण गिणणं नाही आहे, काही भांडणं करून नाही आली. चला ते तरी चांगलं आहे. बुवा नाही आहे घरी, बुवा बाहेर गावले गेलेले आहे. कामाच्या निमित्त गेलेले आहेत बाहेर गावले. मग सविता म्हणे मला आई म्हणे बुवा नाही आहे म्हणे इथं, बाहेर गावले गेलेले आहेत म्हणे. मग नाच म्हटलं मग पोरीले बाई म्हटलं बुवा नाही आहेत घरी तर काय करतं तिथं राहून, येऊन जायचं 8-15 दिवसासाठी. म्हणून मग पोरीला मी घेऊन आली 8-15 दिवसासाठी माघारी. नाही तर बुवा असलं तर बुवा कधी राहू देते का माघारी बी. मग पोरीला राहू नाही देतो माय बाई. जवाई राहू देत नाही, सासूही राहू नाही देत. आली की निराजाचीच तर करते. हो माय बाई, लग्नाच्या पहिले असतात माय बाई पोरी आपल्या. लग्न झाल्यावर काय माय बाई त्याचे सासू सासरे म्हणतील, तिचा नवरा म्हणेन तसं करावं लागते. जाऊ दे ना माय बाई, आपल्या घरी ठेवून काय आहे पोरीले. तिच्या सासरी ते सुखानं राहिली तेच आपल्यासाठी लय नाही का. हो का होत ना बाई. हिच्या घरच्या यायची तर किराणा दुकान आहे ना, तर किराणा दुकान बंद करून बाहेर गावला कामाला गेले का. किराणा दुकान नाही चालत का आता? खरं बाई बाया लय बारीक लक्ष देतात म्हटलं, लयच बारीक लक्ष देतात. हो आहे ना, त्याचीच किराणा दुकान आहे बुवा, किराणा दुकानात चालवतात. मग बाहेरगावी कसे काय गेले कामानं? अरे त्याचं कोणतरी रिश्तेदार आहे तर त्याला किराणा दुकान खोलायची आहे म्हणते, तर बस तेच किराणा दुकान खोलून द्यासाठी गेले. मालगिल भरभार करणं, कसं दुकान चालवतात, काय चालवतात, हां तेच सांगायसाठी गेलेले आहे. असं मग त्याची दुकान बंद आहे का? आहे ना, हिची सासू आहे, हिचा देर आहे, बसतात ते दुकानावर सांभाळून घेतात. असं मग आता किती दिवस आहे तर कविता? किती विचारते बाई काकू, किती विचारते. आहे ना अजून आहे आता. किती दिवस आहे? बाई आपल्याला भजनाला उशीर उरू राहिला ना. चाल ना, मोठ्या गोष्टी करू राहिली इथं. आता उशीर नाही उरायला का आपल्या भजनाला? आता नाही उरायला उशीर? अरे हो चल माहिती चाल. बाया वाट पाहत असं नजूक बोंबलन म्हणेन की सुमित्रा कुठेही गेली ना तर लवकर वापस येतच नाही म्हणेन. परत बाया म्हणे तू नको जाऊ म्हणे सुमित्रा. बरोबर बोलत होत्या त्या बाया. चल लवकर चल, आपला उशीर उरायला. चल माहिती चाल. बाई सविता येतो म्हटलं मी. तुझ्या सासरी जायच्या पहिले एक बार येशील माय बाई चहा नाश्त्यासाठी घरी. नाही तर बिना सांगता सांगून जाशील. बुवा येतीनच ना आता तुला घ्यायला. एक काम करशील, बुवाला बी घेऊन येऊन जाशील. ठीक आहे काकू. बरं ठीक आहे. सासरी जायच्या पहिले येशील बरं आठवणी एक बार. नाही तर बिना सांगता चालली जाशील. नाही काकू येईन नाही. हॅलो नाही चाल उशीर उरायला. हो चाल रत्नाबाईचा. सविता येतो म्हटलं. हो या काकू या. बाई सविता मी जातो म्हटलं भजनाले. आणि त्या सुमित्राच्या बोलण्यावर काही लक्ष नको देऊ. त्याशीच बडबड करत राहते, कोणाली बोलत राहते. तुझ्या बोलण्याची काही लक्ष द्यायची गरज नाही आहे. म्हटलं होतं नाही तुला मी ना, म्हटलं होतं ना बाया मला नाव ठेवू राहिल्या म्हणून गावातल्या मावाळ्यात गोष्टी करू राहिल्या म्हणून. जाऊ दे ना, काही लक्ष देतं त्या बायाकडे. त्याला गोष्टी करायच्या तर करू दे ना. त्याचं बोलायचं काम आहे, त्याला त्याचं काम करू दे. तू काय त्याच्याकडे लक्ष देतं? त्याच्या गोष्टीत टेन्शन नको घेत जाऊ तू. आई किती म्हटलं टेन्शन नको घेत जाऊ, तरी टेन्शन तर येतेच नाही येतेच ना. तुला म्हटलं मला नेऊन सोड माझ्या सासरी तर तूही नाही म्हणतं. रत्नाबाई ये ना लवकर. हां आली. हा पाय मला सध्या भजनाला जायचं आहे, मी भजनाला जातो. मग तिकून आल्यावर आपण गोष्ट करू. संध्याकाळी त्या बाबासोबत बोलतो मी. बरं आहे पक्का ना? हो पक्का. चल जातो मी आता भजनाले. आणि मी काय म्हणली सविता, बाहेर आहे ना कपडे वाहू घातलेले आहे मी ना. जास्त वेळ उन्हात नको राहू देशील कपड्याला. आता सुकले असतील ते कपडे घेऊन ये अंदर. उन्हात जास्त राहिल्यानंतर कलर उडते त्याचा. तर बाहेरचे कपडे अंदर काढून आणून घे. बरं आहे ठीक आहे. आणि टेन्शन नको घेऊ, जास्त विचार करायची काही गरज नाही आहे. चले तुम्ही. हो आई किती म्हटलं तरी टेन्शन तर येतेच ना टेन्शन. काय करू बाई, काय समजून नाही राहिलं मला तर. माय या उन्हात तर माई पुरी हालत खराब झाली बापा, हालत खराब झाली. एवढा उन्हात तर बाहेर काही सामान आणायला जायचं बी मन नाही करत. तरी मा घरचे मला म्हणून राहिले होते जाऊ नको म्हणे एवढा उन्हात सामान आणायला, मी आणून देईन म्हणे संध्याकाळी. मी कायची ऐकतो. मला असं वाटलं एवढं ऊन नाही लागेन बापा. तरी किती ऊन आहे बाप्पा, किती ऊन आहे. घरात नाही राहून समजत नाही किती ऊन आहे तर बाहेर गेल्यावर समजते किती ऊन आहे तर. बाहेर उन्हात काम करणाऱ्याचे काय हाल होत असतील. आता मी फक्त बाहेर सामान आणायला गेली होती तरी इतकं चटचट ऊन लागत होतं. आता तर मार्च महिना आहे बापा, एप्रिल मे जून हे तर राहिलेच. लस गरमी आहे बापा, लस गरमी आहे. ऊन किती तपू राहिलं. आली हो माय आली रत्नाबाईची सून आली. हो ना मला बी दिसत आहे ना. थांब ना कल्याणी, ए कल्याणी
अरे काकू तुम्ही? अरे काय काम होतं? कशा काय आल्या? नाही बा, मी इथून चाललो होतो, तू दिसली म्हणून आलो इकडे. हो का? कुठे गेली होती तर? काय नाही, बाजारात गेली होती सामान आणायला. माय अशा हालतमध्ये काय चालली माय एवढी उन्हात आणायची बाहेर लगे? हो ना, प्रेग्नेंट आहे तू. तू काय जाता सामान आणायला? घरात निघून नाही का सामान आणण्यासाठी? नाही ना काकू, घरी कोण नाही आहे. हे गेलेले आहे वावरत नाही. आता तर भजनला जाते, भजन मंडळीत आहे तर. आणि ममता ताई ट्युशनला गेलेली आहे. मग आता राहिलं कोण? मी. का बरं? तू ननद आलेली आहे ना मोठीवाली, ते काय नाव आहे? कविता. हो आलेल्या काय? तिला पाठवती आहे ना इथंच पडून किती दिवसाची. हो आहेत तर खरी. मग तिला पाठवायला पाहिजे होतं. तू काय चालली अशा हालतमध्ये? चक्कर आला, पडली, जळली? नाही, मी ना काही म्हटलंच नाही ताईले. आहे ना आता इथं खाली पिली बसलेली, तर काही कामं तर करत नाही घरातले, तुलाच करायला लावते. तर तिला मग असं दुकानातलं सामान हे आणायला पाठवत जा बाबा. का बरं? मला एक गोष्ट सांग. काय? अजून किती दिवस राहणार आहे बा? किती दिवस राहणार अजून सविता? लय दिवस झाले तिला येऊन. काही भांडणं करून आलेली आहे का? काय जोरान बोला काकू, मला ऐकून येऊ राहिलं. अहो माय, मी म्हटलं भांडणं करून आलेली आहे का नवऱ्यासोबत, सासूसोबत? आता नाही बाई, यायला काय करावं लागते? मला नाही माहीत काकू. तुम्ही एक काम करा ना, मग सासूला विचारा ना. माझी सासू सांगा तुम्हाला भांडणं करून आली का, कशी आली तर. चल माय बाई, कपडे काढून आणतो. आई अजूक म्हणून कपडे काढून नाही आणले का? नाही लय दिवस झाले ना तिले. आता इथंच राहते का? किती दिवस आहे अजून इथं? का नवऱ्यानं सोडलं गेलं माहिती तिले? जात नाही का वापस? तू ननद आता तिच्या सासरी काही नवऱ्यानं सोडलं गेलं का तिले? भांडणं करून आली का? तशी भांडणावली तर आहे म्हणा ते. आता नाही बाई, खरं ना, बाया बी म्हणावं हात जोडा बापा. आपल्या घरात काय चालू आहे त्याची काही काळजी नसते राहिले. दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे याची काळजी असते. जाते का नाही जात नवऱ्याच्या घरी? तिचा नवरा येते का नाही तिला घाले? आता नाही बाई, ह्या बाया तर माझ बऱ्याच बोलू राहिल्या. मी जिथं जातो ना, मला तिथं बाया विचारतात, नाही लय दिवस झाले गेलीच नाही का तुझ्या सासरी? गेलीच नाही का तुझ्या सासरी? मी तर ऐकू परेशान झाली बापा. लोकायला उत्तरं देऊ बी परेशान झाली. जाते का नाही जात? का सोडलं तिने नवऱ्यानं? लय दिवस झाले इथंच आहे ना, भांडणं करून आली वाटते 100%. बाया मग सुखानं राहू कोण देऊ राहिल्या सुखानं. काय झालं बघ, सांग ना, त्या ननदचं काय झालं? काय मॅटर चालू आहे सांग ना. काय विचार करू राहिली? मी विचार करू राहिली का हो विमला काकू, तुमची सून लय दिवस झाले दिसून नाही राहिली मध्ये. तुमची सून बी तर माहेरी गेलेली आहे ना वाटते. लय दिवस झाले. महिन्यानं त्याच्या पहिलेच गेलेली होती तिच्या माहेरी. ते आलीच नाही वाटतं. जो भांडणं करून गेलेली आहे का काय? येत नाही म्हणते वाटतं ते, है ना? संगीता काकू, तुमची इथं पोरगी लय दिवसाची येईल होती तुमच्या इथं, आता गेली वाटते. 2-3 दिवस झाले. भांडणं करून आली होती वाटते ते बी. का नवऱ्यानं सोडलं होतं तुमच्या पोरीले? नाही रे, तुला कोण सांगितलं मैसून तिच्या माहेरी गेलेली आहे म्हणून? एवढंसं गाव आहे काकू आपलं, सरायला एकामेकाच्या घरातल्या गोष्टी माहीत असतात. तुम्हाला जशा आमच्या घरातल्या गोष्टी माहीत आहे, मानवनातले नवऱ्यानं सोडलं का भांडणं करून आली, तसं तुमच्या घरात काय चालू आहे ते आम्हाला बी माहीत आहे. आम्हाला माहीत असल्यावर बी आम्ही कोणाला काही म्हणत नाही. आणि तुम्ही लोकायले माहीत असल्यावर बी लोकायले विचारता. समोरच्या व्यक्तीला खराब वाटलं पाहिजे, है ना? काकू एक गोष्ट सांगू का तुम्हाला? तुम्हाला बी पोरगी आहे, तुम्हाला बी सून आहे. तुमच्याही घरात भांडणं होतात. आम्ही का तुमच्या घरी येतोच का असं विचारायला? माहीत तुमची सून कुठे गेली, माहीत तुझी पोरगी खाऊन आली? आम्ही येतो कधी तुमच्या घरी विचारायला? माहीत आहे आम्हाला. घरोघरी मातीच्या चुला आहेत, घरोघरी अंधार आहे. म्हणून काय विचारायला लागते? जशी आमच्या घरातली स्टोरी आहे तशी तुमच्याही घरातली आहे. कारण की असं घर कोणतंच नाही आहे जगात भांडणं नाही आहे, जगात परेशानी नाही आहे. हर कोणाच्या घरात कोणती ना कोणती प्रॉब्लेम असते. तुमचं चांगलं आहे बापा, आपलं ठेवावं झाकून दुसऱ्याचं पाव वाकून. आता नाही बाई, येत आपल्याच नादी लागली. हो मा बाई, आपल्याला काही सांगू तर नाही राहिली, उलट आपली बेइज्जती करून राहिली. जाऊ दे मा बाई, हिच्या नादी नाही लागेल पुरत. चल संगीता. हो मा बाई, चल बापा विमला चल. हे पोरगी काही सुतावर नाही दिसत मला. चल. हो चल मा बाई चल. अजून आपण थोड्या वेळ थांबू तर पुरी पोल खोलून टाकेन आपली. चल बापा चल. येतो बाई आम्ही. येतो. अरे काकू, बाहेरच्या बाहेर चालल्या काय? या ना अंदर चहा पाणी प्या ना. नाही माय, तागरचा काही चहा पाणी प्यायला नाही पुरत. चल संगीता चल. हो चल विमलाई चल बापा. येतो बाई आम्ही येतो. अरे काकू थांबा ना, अंदर या ना, चहा घे प्या ना. नाही हो माय, लवून तर पुऱ्याला एवढं उन्हाचं कोण चहा पिन बापा. चाललो आम्ही चाललो. बरं ठीक आहे, जशी तुमची मर्जी. काय करावं माय अशा बायाचं, तुम्हाला तर काही समजत नाही. यायच्या छान स्वतःचं घरच तर सांभाळलं जात नाही. चालल्या दुसऱ्याच्या घरात काय चालू आहे पाहिले. चल माय बाई, थकली बापा मी, लवून आहे. अंदर जातो, पाणी गिनी पेतो. मी माय बापाच्या घरी आलेल्या लोकायला काय एवढं पडलं नाही मला. लोक मला सुखाने राहू बी नाही देऊ राहिले माय बाई. जिथं जातो तिथं चुगल्या करत राहतात मायवाल्या. चल माय बाई, पाणी गिनी पेतो, लय सुंत पुरवली बापा. आता माय बाई, हे काय ताई काय रडू राहिल्या? सविता ताई, सविता ताई, काय कल्याणी तुम्ही रडू कोण राहिल्या? रडू नाही तर काय करू बाई, काय करू मी? माय बाप बी माय ऐकून नाही राहिले, माया नवरा बी माय ऐकून नाही राहिला. माया धाकानं फोन बंद करून बसलेला आहे. आणि लोक मला माहेरी बी सुखानं राहू नाही देऊ राहिले, चुगल्या करू राहिले. कधी जातं किती दिवस राहतं असेच विचारू राहिले नाही. मला तर एक गोष्ट समजत नाही आहे, मी माय बापाच्या घरी राहतं त्याच्याने लोकायला काय प्रॉब्लेम आहे? ताई, लोकायला हर चीजमध्ये प्रॉब्लेम असते, हर चीजमध्ये लोकायला प्रॉब्लेम आहे. लोकांच्या गोष्टीवर ध्यान नसते द्यायला लागत. मी काय करू? खरं सांगतो कल्याणी, खरं सांग मला, माया एका गलतीची एवढी मोठी सजा काऊन भेटू राहिली मला? काऊन भेटू राहिली?
आईले बाबाले म्हणून राहिली माझ्या सासरी मला नेऊन सोडा, तेही नेऊन सोडायला तयार नाही आहे. दादाई म्हणते मी नाही येत जात म्हणते तुला घेऊन. माया नवऱ्या म्हणते घ्यायला नाही येत म्हणते. करू तर काय करू मी, काय करू. म्हणून राहिली बापा मला माफ करून द्या, माफ करून द्या. ताई एक गोष्ट सांगू का तुम्हाला, जर तुम्हाला खराब नाही वाटत तर. नाही नाही सांग ना सांग, एवढं तर माझ्यासोबत खराब होऊच राहिलं, आता काय खराब वाटेल मला. मी काय म्हणून राहिली ताई, तुम्ही एक काम करा, कोणालाच सांगू नका, कोणालाच काही म्हणू नका. आपली बॅग भरा आणि शेत द्या आपल्या सासरी चालल्या जा आणि आपल्या सासूले माफी मागा. तुमच्याच्यानं गलती झाली ना, गलती झाली ना तुमच्याच्यानं, मान्य करत आहे तुम्ही. मग आपल्याच्यानं गलती झालेली आहे तर माफी मागण्यात कसली शरम. तुमच्याच्यानं गलती झाली ना तर तुमच्या सासूला माफी मागा, तुम्ही माफी मागा. आता डबल अशी गलती होणार नाही ना माझ्यानं. आणि एक बार घरात घुसल्यावर कोण तुम्हाला घराच्या बाहेर काढते, कोण नाही काढत मग घराच्या बाहेर. आपल्या सासूला माफी मागून घ्या आणि बस झालं. मला असं वाटते तुमची सासू बी तुम्हाला माफ करून देईल. एवढी बी काही खराब नाही आहे तुमची सासू. तुमच्याजवळ हाच एक रस्ता आहे, आपल्या सासरी जा, आपल्या सासूला माफी मागा आणि म्हणा आत्याबाई माझ्यानं गलती झाली, मीनं गलती केली चोरी करून, आता मी कधीच घरातनी चोरी नाही करणार, मला माफ करून द्या. लय मोठी गलती झाली माझ्यानं, मला त्या गोष्टीचा पश्चाताप आहे, मी आता अशी गलती कधीच नाही करीन, मला माफ करून द्या. झालं. आणि मग सासून तरी माफ नाही केलं तर, अरे ते असेच राग भरलेले आहेत, माफ करून देतील तुम्हाला. तुम्ही माफी मागून तर पा. कल्याणी मला असं वाटत आहे तू बरोबर बोलू राहिली, बरोबर बोलू राहिली तू. मी ना माझा संसार वाचवासाठी काय काय नाही केलं, काय काय नाही केलं मी ना. आता तू जे म्हणून राहिली ना ते बी करून पाहतो. हो ताई असंच करून पाहतो मी. उद्या सकाळीच बॅग गिक भरून माझ्या सासरी चालली जातो मी. आणि कल्याणी आईले बाबाले कोणाचं सांगू नको हां, ही गोष्ट तू यात नाही मायात नाहीच राहू दे. कसं मी आईला सांगेन ना तर माझी आई मनाच करीन मला, जाऊ नको म्हणून बाई तू एकटी तिथं जाऊ नको. हे गोष्ट कोणालाच नको सांगू, तू यात नाही मायात नाहीच राहू दे. बरं ठीक आहे ताई. कल्याणी थकली असेल ना तू, बस तू बस, मी त्यासाठी पाणी घेऊन येतो. नाही नाही ताई घेतो मी पाणी घेतो. अहो कल्याणी बस ना तू, बस बस आणतो मी त्यासाठी पाणी. कल्याणी आता सध्या माझी जशी परिस्थिती आहे, या परिस्थितीमध्ये हर एकानं माझा साथ सोडलेला आहे, हर एकानं माझा साथ सोडला. एक तू आहे, तुनं माझा साथ दिला आणि मला चांगला सल्ला दिला तुनं. एवढं तर त्यासाठी करू शकतो ना, जास्त काही नाही तर पाणी ताणू शकतो त्यासाठी. थकून आली तू तर बस आणून देतो पाणी. बरं ताई आणि जाऊ दे तू बस, पाणी नाही आणत तुझ्यासाठी मस्त निंबू पाणी बनवून आणतो. अरे राहू द्या ना ताई, साधं पाणी बी चालते. बस अशा हालतमध्ये साखर पाणी निंबू पाणी प्यायला पाहिजे. बस तू आणून देतो तुला निंबू पाणी. बरं ताई.